ना चला वेळ झाली आहे पटापट चला इयत्ता चौथी पटापट पटापट गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. बालपणापासून आजपर्यंत ज्यांनी मला सक्षम बनवलंय त्या सर्व गुरूंना माझा ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ऑनलाईन महाराष्ट्र राज्य व्यासपीठावरून सहर्ष त्रिवार वंदन. आज या लाईव्ह लेक्चरसाठी जे काही बालमित्र बंधू भगिनी आणि गुरुजन हे सर्वांचं ज्ञानरत्न स्कॉलरशिप ऑनलाईन अकॅडमी या व्यासपीठावरून सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये घेऊन येत आहे इयत्ता पहिली ते इयत्ता 8वी पर्यंत मराठी सेमी इंग्रजी या सर्व शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या साठी परीक्षाचं मार्गदर्शन तेही अत्यंत अल्प दरामध्ये. याशिवाय आपण NMMS जवाहर नवोदय विद्यालय जवाहर परीक्षा यांचाही आपण ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरून अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार मार्गदर्शन करणार आहोत. आमचा अधिकृत संपर्क 9021101029 7070090947 आणि 7219547048 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. चला आपण पुढील झाले का जॉईन येतोय आवाज सर्वांना. तर चला पुढील आपण 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता चौथी शालेय स्पर्धा परीक्षांसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी आणि इयत्ता चौथी स्कॉलरशिप माध्यम मराठी सेमी पेपर नंबर 1 मराठी गणित या विषयातील आपण मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत, तेही लाईव्ह रेकॉर्डेड आणि टेस्ट सह. तर चला मग सुरू करूयात. आपण वेळेचं नियोजन डिसिप्लिन फार महत्वपूर्ण आहे. मराठी विषय कोणता विषय? मराठी. बरोबर. आता मराठी विषय पण कोणती परीक्षा आहे? शिष्यवृत्ती परीक्षा. शिष्यवृत्ती परीक्षा. ह्या शिष्यवृत्ती परीक्षेचं आपण विवेचन करणार आहोत. विषय कोणता? मराठी. पाहूयात खाली. पेपर क्रमांक 1 मराठी आणि दुसरा कोणता असतो पेपर क्रमांक 1 मध्ये? गणित. सर्वच विद्यार्थ्यांना माहित आहे, हुशार विद्यार्थी आहेत. मग मराठीमध्ये एकंदरीत किती प्रश्न असतात? प्रश्न क्रमांक 25. गुण असतात 50. येते लक्षात? गणित विषयामध्ये किती असतात प्रश्न संख्या? 50 आणि गुण असतात 100. मग आपलाच अभ्यास करायचा आहे तो मराठी आणि गुण 50 गुणांचा अभ्यास करायचा आहे. येते लक्षात? अजून जॉईन व्हायचे बाकी राहिलेत. चला पटापट आपण सुरू केलंय. मग आता पुढे पाहूयात अभ्यासक्रमाची ओळख. या अभ्यासक्रमाची ओळख करताना सर्वप्रथम शालेय स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 4थी आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षा ही महाराष्ट्र शासनाने इसवी 1954-55 रोजी अत्यंत गरीब कष्टकरू होतकरू हुशार
ह्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून भारत स्वातंत्र्यानंतर राज्य सरकारने 1954-55 साली या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. ही शिष्यवृत्ती परीक्षा मागील काही वर्षापासून इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी साठी अधिकृत होती, परंतु 29 जून 2015 रोजी शासन नियमानुसार ही परीक्षा जून 2015 पासून मागील 10 वर्षापासून ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी लागू करण्यात आली होती. परंतु ह्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा असणारा संख्या शिक्षणाच्या प्रवाहातून विद्यार्थी जास्तीत जास्त यावेत म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाने ही परीक्षा 31 ऑक्टोबर 2025 रोजी ह्याचं नियोजन आपण कसं केलंय, इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी पुनर्वत काय केलंय, स्कॉलरशिप सुरू केली. तर चला पाहूयात आपण पाठ्यक्रमाची ओळख. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी करता माध्यम इंग्रजी. माध्यम कोणतं आहे, इंग्रजी. माध्यम कोणतं आहे, मराठी. या दोन्ही माध्यमांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा नियोजित आहे. मग यामध्ये कोणकोणते घटक विचारात घेतले आहेत ते आपण पाहणार आहोत. घटक क, आपल्याला आकलन, पहिलाच मुद्दा काय दिलाय, आकलन. घटक कोणता आहे, आकलन. मग आकलन या घटकावरती प्रश्न संख्या आणि त्याचा असणारं वेटेज, तिथे असणारे गुण आपल्याला विचारात घ्यायचे. मग आकलन मध्ये काय विचारलं जाणार आहे, उतारा. काय विचारणार आहेत, उतारा. कविता, संवाद, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, हे 4 मुद्दे परीक्षेला विचारले जाणार आहेत. ह्या 4 मुद्द्यांपैकी वेटेज किती दिलेलं आहे, 24%, 24%. इंग्लिश माध्यमासाठी, मराठीसाठी सुद्धा काय सांगितलंय, उतारा, कविता, संवाद, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. परंतु या आकलन घटकावरती मराठी माध्यमासाठी विद्यार्थ्यांना फक्त हा मुद्दा काय झालेला आहे, अधिक विचारला आहे, म्हणजे एक्स्ट्रा विचारलेला आहे. इथं फक्त आकलन या घटकामध्ये किती आहेत, 4 आहेत आणि इथं आकलन मध्ये किती आहेत, 5 आहेत. पण वेटेज किती दिलेलं आहे आकलनला, 24%. म्हणजे एकंदरीत प्रश्न किती येणार आहेत हे पण माहित पाहिजे. पहा, प्रश्न संख्या जर काढायची असेल ह्या घटकावरती किती आहेत, 24. किती टक्के दिले आहेत, 24. मग त्याला फक्त काय करायचं, 4 ने डिवाइड करायचं. काय करायचं, 4 ने भागायचं. मग 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 6 24. किती, 4 6 24. म्हणजे जिथं प्रश्न संख्या किती असणार आहे, प्रश्न किती असणार आहे, 6 असणार आहेत. म्हणजे आकलन या घटकावरती प्रश्न किती आहेत, 6 प्रश्न आहेत. इथं पण आकलन घटकावरती इथं 24% म्हणजे प्रश्न संख्या किती असणार आहे, 6% असणार, 6 प्रश्न असणार आहे. इथे लक्षात, म्हणजे एकूण गुण किती असणार आहेत, 6 दुने 12 गुण असणार आहेत. किती गुण असणार आहेत, 12 गुण असणार आहेत. गुण किती आहेत, 12 गुण. इथं पण 12 गुण. येते लक्षात. चला पाहू पुढं. पुढला मुद्दा काय दिलेला आहे, शब्द संपत्ती. काय दिलेला आहे, शब्द संपत्ती आणि शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. सारख्याच प्रकारे, काय सारख्याच प्रकारे आहेत. मग समान अर्थी शब्द, समान अर्थी शब्द जसं की आई,
माता. बरोबर आहे की नाही? आई माता. झाड वृक्ष. बरोबर आहे की नाही? मग हे झाले समानार्थी शब्द. इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांना समानार्थी शब्द आणि मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा समानार्थी शब्द विचारले जातात. विरुद्धार्थाचे शब्द. इथं पण पहा विरुद्धार्थाचे शब्द. इथे लक्षात, विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय रे? ज्या शब्दाच्या उलट अर्थ निघतो त्याला विरुद्धार्थी शब्द असं म्हणतात. जसं की दिवस रात्र. दिवस रात्र. अंधार प्रकाश. हे झाले विरुद्धार्थी शब्द. चांगला वाईट हे विरुद्धार्थी शब्द झाले. मग हे सर्व विरुद्धार्थी शब्दांचं विवेचन आपण नियमित अभ्यासक्रमामध्ये पाहणारच आहोत. मग पुढे पाहूयात शब्द समूहाबद्दल एक शब्द. काय? शब्द समूहाबद्दल एक शब्द. शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय? पहा एकदम सुंदर. अरण्याचा राजा. कोण सांगतंय? अरण्याचा राजा वनराज. शब्द समूह काय? अरण्यांचा राजा. त्या शब्द समूहाबद्दल एक शब्द काय आला? वनराज आला. दुसरा 15 दिवसांचा काळ पंधरवडा. 8 दिवसांचा काळ आठवडा. 12 महिने 1 वर्ष. हा झाला अनेक शब्दांच्या समूहाबद्दल असणारा एक शब्द. ओके, इथे लक्षात. पुढला ध्वनिदर्शक शब्द. काय? ध्वनिदर्शक शब्द. पहा मांजरीचे म्याव म्याव. कोकिळेचे कू कू. कुत्र्याचे भू भू. हे ध्वनिदर्शक शब्द झाले. मग ह्या ध्वनिदर्शक शब्द आपल्याला परीक्षेला विचारले जातात. हत्तीचे चित्कारणे. वाघाची डरकाळी. असे अनेक शब्द विचारले जात असतात. आता पुढला समूहदर्शक शब्द. काय? समूहदर्शक शब्द. आता पहा समूहदर्शक शब्द म्हणजे काय? फुलांचा गुच्छ. चाव्यांचा जुडगा. पुस्तकांचा गठ्ठा. हे सगळे समूहात आलेले असतात. पक्ष्यांचा थवा. गुरांचा कळप. हे सर्व समूहदर्शक शब्द आलेले असतात बालमित्रांनो. लक्ष द्या. येते लक्षात तुम्हाला? सर्व विद्यार्थी जेव्हा आपण गावी जातो, मामाच्या गावी जातो, मावशीच्या गावी जातो, बरोबर ना, त्यावेळेस आजी बाबा बरोबर मामाच्या गावाला आपण काय करतो? गुरांच्या पाठीमागे जातो. त्यावेळेस आपल्याला आजोबा आजी त्या ठिकाणी सांगतात ते गुरांचा कळप, हरणांचा कळप, उंटांचा तांडा, असे अनेक शब्द त्यांना माहीत असतात, ते आपल्याला सांगत असतात. हे झाले समूहदर्शक शब्द. येते लक्षात? ओके. आता पुढला घरदर्शक शब्द. आता घरदर्शक शब्द म्हणजे काय? आपण काय म्हणतो बऱ्याच वेळा, तुम्ही कुठे राहता? आम्ही आमच्या बंगल्यात राहतो. तुम्ही कुठे राहता? आम्ही आमच्या बंगल्यात राहतो. एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं, सांग रे निरंजन तू कुठे राहतोस? तर निरंजन सांगेल मी फ्लॅट मध्ये राहतो सर. एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो काय म्हणाल? मी रो हाऊस मध्ये राहतो. त्याच पद्धतीप्रमाणे प्राणीही सुद्धा आपल्या विशिष्ट रचनेमध्ये घरामध्ये राहत असतात. जसं की कोंबडी कुठे राहते? खुराड्यात. वाघ कुठे राहतो? गुहेत. गुरे कुठे राहतात? गोठ्यात. घोडे कुठे राहतात? तबल्यात. म्हणजे हे झालं त्यांचे काय? घरदर्शक शब्द. येते लक्षात? चला पुढं.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. वाक्प्रचार काय पाहिजे? वाक्प्रचार पाहिजे. वाक्प्रचार त्यांचा वाक्यात उपयोग करता आला पाहिजे. जीव भांड्यात पडणे. काय? जीव भांड्यात पडणे हा एक वाक्प्रचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पन्हागडावरती सुखरूप पोहोचले. तोफेचा आवाज ऐकून बाजीप्रभू देशपांड्यांचा जीव भांड्यात पडला. गहिवरून येणे, अत्यंत काळजी वाटणे, अंधार झालाय, अजून माझे बाबा घरी नाही आलेत, जीव गहिवरून आला, कासावीस होतो. हे अनेक वाक्प्रचार परीक्षेला विचारले जातात आणि या वाक्प्रचारांचाच अर्थ आणि त्याच पद्धतीप्रमाणे त्यांचा वाक्यात उपयोग आपल्याला प्रत्येकदर्शी प्रत्येक वेळेस विचारले जात असतात. तुम्ही इयत्ता 4थी पासून इयत्ता 3री पासून पहा, प्रज्ञाशोध परीक्षा असेल, मेरिट फाउंडेशन असेल, स्टुडंट टॅलेंट असेल, हेडगेवर असेल, प्रत्येक काय असेल, जी काही स्पर्धा परीक्षा आहे प्राथमिक स्तरापासून उच्च स्तरापर्यंत MPSC UPSC पर्यंत ह्या सर्व परीक्षा स्पर्धा परीक्षेसाठी कार्यात्मक व्याकरण हे अत्यावश्यक आहे. जर हे व्याकरण जर योग्य पद्धतीप्रमाणेच अभ्यासलं आतापासूनच तर भविष्यात कोणतीही अडचण राहत नाही. तर चला, वाक्प्रचार झालाय. म्हणी व त्यांचे अर्थ. काय? म्हणी व त्यांचे अर्थ. मग म्हणी व त्यांचे अर्थ काय आहेत? आयत्या बिळात नागोबा, घरोघरी मातीच्या चुली, शेरात 1.25 शेर, गाढवाला गुळाची चव काय, अशा अनेक प्रकारच्या म्हणी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अभ्यासत असतो किंवा कधी कधी बोलतही असतो. कधी कधी 2 मित्र, 2 व्यक्ती किंवा घरामध्ये कुटुंबामध्ये जर कोणी आपल्यापेक्षा मोठे असेल ते बोलतात, बोलता बोलता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. काय दिसतं? गाढवाला गुळाची चव काय रे? म्हणजे त्या मूर्ख व्यक्तीला काय कळणार आहे? हे अनेक प्रकारच्या म्हणी आणि त्या म्हणींचा अर्थ आपण नियमित अभ्यासक्रमामध्ये आपण अभ्यासत जाणार आहोत. पुढील, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. एकच शब्द आणि त्या शब्दापासून भिन्न अर्थ तयार झाले पाहिजे. काय? भिन्न अर्थ तयार झाले पाहिजे. मग काय सांगता येईल? उत्तर हा मी शब्द वापरला की नाही? उत्तर. उत्तर या शब्दाचा भिन्न अर्थ काय तयार होतो? उत्तर ही मुख्य दिशा आहे. आणि दुसरा काय त्याचा अर्थ तयार होतो? प्रश्नाचे अचूक उत्तर. म्हणजे एकच शब्द आहे, त्या शब्दाबाबत भिन्न अर्थ तयार होतो. जसं की मी लिहितो उत्तर. उत्तर ही काय आहे? दिशा पण आहे आणि प्रश्नाचे उत्तर पण आहे. बरोबर? येतं लक्षात? दुसरा मुद्दा जर बघितला, आणखीन एक शब्द पाहू. कर. कर म्हणजे काय? हात. आणि सरकारला दिला जाणारा टॅक्स. काय? सरकारला दिला जाणारा टॅक्स. मग हे एका शब्दाबद्दल, शब्दसमूहाबद्दल शब्द तयार होतो, भिन्न अर्थ तयार होतो. चला पुढला मुद्दा पाहूयात. जोड शब्द. जोड शब्द सगळ्यांनाच मध्ये एकदम सगळ्यात टॉपिक. कारण की प्राथमिक शाळेमध्ये आपल्याला गेल्यानंतर बहुतांशी शिक्षक किंवा बहुतांशी आपले पप्पा मम्मी आजी आजोबा सांगत असतात, बाळा जोड शब्द लिहून काढ. त्या धड्यातले
त्या कवितेतील जोड शब्द लिहून काढ. म्हणजेच काय, त्या शब्दाला त्या शब्द एक अर्धा शब्द असतो आणि एक पूर्ण शब्द. म्हणजे जसं की हा त्या, हा काला त्या ला, हा जोड शब्द तयार झाला. काय झाला तयार? जोड शब्द तयार झाला. दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. दिलेले अक्षर असतात, काय असतात? दिलेले अक्षर असतात, त्यापासून काय करायचं? अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. आता आपण अर्थपूर्ण शब्द तयार करू. भा, अक्षर पाहिजे ना, आहे की इकडं जोड शब्द झाले. ओके. भा, त, र, हा, म. आता पहा, हे दिलेले अक्षर आहेत, ह्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. कसा करायचा आहे? अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. मग अर्थपूर्ण शब्द कसा तयार होतोय पहा. बा, त, र, हा, म. मग आपण पहा, म, हा, भा, र, त, महाभारत. झाला की नाही तयार अर्थपूर्ण शब्द? म्हणजेच काय, दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. पहा, इथपर्यंत शब्दसंपत्तीमध्ये इंग्रजी माध्यमासाठी एकूण 44% वेटेज आहे. 44% म्हणजे किती रे? एकूण 44/4 करायचं. 11 चौक 44, म्हणजे 11 प्रश्न काय करणार आहेत? 11 प्रश्न काय होणार आहेत? विचारले जाणार आहेत. मग 11 प्रश्नांपैकी एकूण गुण किती आहेत? 22. गुण किती आहेत? 22 या घटकावरती विचारले जाणार आहेत. इकडे किती आहेत? 40, म्हणजे 40/4, 4 1 4 0, म्हणजे 10 प्रश्न. किती प्रश्न आहेत? 10 प्रश्न. आणि गुण 20. मग एकूण गुण किती विचारणार आहेत? मराठी माध्यमामध्ये या शब्दसंपत्तीवरती 20 गुण आहेत आणि 10 प्रश्न आहेत. अलंकारिक शब्द जसं की अष्टपैलू. काय? अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे काय? सर्व गुण संपन्न असणारा व्यक्ती. जसं की आपल्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून कोणाला ओळखलं तर कपिल देव, हार्दिक पांड्या. का बरं विचारतात त्यांना? क्रिकेट आवडतो की नाही तुम्हाला सर्वांना? आवडतोय. मग त्याला अष्टपैलू खेळाडू का म्हणतात? कारण की ती बॉलिंग पण करू शकतात, फिल्डिंग पण करू शकतात आणि बॅटिंग पण करू शकतात, म्हणून त्यांना अष्टपैलू खेळाडू असं म्हणतात. म्हणूनच अलंकारी शब्दामध्येच अष्टपैलू हा शब्द तयार होतो. हा त्यातला ऍडिशन वाढलेला मुद्दा. अक्षर जुळवून, बरोबर, अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. इकडला शब्द आहे शब्दकोडी. म्हणजे काय? आडवे, उभे, चौकट बॉक्समध्ये जे काही शब्द अक्षर वर्णमाला दिले असते, त्या वर्णमालांपासून एखादा आडवे आणि उभे शब्द तयार करायचे असतात. ते शब्द अर्थपूर्ण शब्द आणि योग्य असे पाहिजे, त्याला शब्दकोडी असं म्हणतात. आता पहा, आता कार्यात्मक व्याकरणावरती जाऊयात. कार्यात्मक व्याकरणामध्येच याला किती दिले बेटे? 24. 24/4 किती? 24/4, 6 चौक 24. म्हणजेच प्रश्न किती असणार याला? प्रश्न संख्या 6 आणि गुण किती आहेत? 12. गुण किती आहेत? 12. आणि या ठिकाणी कार्यात्मक व्याकरणाला पहा, आता इथं किती? व्हेरी गुड. 8 चौक 32, म्हणजे प्रश्न किती आहेत? 8. गुण किती आहेत? 16.
मग कार्यात्मक व्याकरणावरती मराठी माध्यमसाठी गुण किती राहणार आहेत? 16. आणि इंग्रजी माध्यमसाठी गुण किती असणार आहेत? 12. तर चला पाहूयात कार्यात्मक व्याकरण. शब्दांच्या जाती. काय? शब्दांच्या जाती. नाम व क्रियापद. येतात तिसरी चौथीसाठी त्या ठिकाणी नाम आणि क्रियापद. नाम म्हणजे काय? जसं की एखाद्याचं नाव असतं सोम, श्रावणी, निरंजन, हे नाम झालं. क्रियापद ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो. मग आपण नाम आणि क्रियापद हे विशिष्ट विवेचन आपण नियमित लेक्चरला करणारच आहोत. मग इकडं शब्दांच्या जाती दिल्यात. इथं फक्त नाम आणि क्रियापद आहे, पण इथं नाम आहे, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, हे 4 मुद्दे दिलेले शब्दांच्या जातीमध्ये. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला माहिती सांगेल. नाम सोहम, सर्वनाम तो, विशेषण हुशार, क्रियापद आहे. तो हुशार आहे. तो हुशार आहे म्हणजे काय? त्यातला सर्वनाम काढला तो, विशेषण हुशार, क्रियापद आहे. तो हुशार आहे. कोण हुशार आहे? तो कोण आहे? सोहम. सोहम काय झालं? नाम. हे शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला अभ्यासायचं. लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग. तो मुलगा पुल्लिंग झालं, ती मुलगी स्त्रीलिंग झालं, ते मुले नपुंसकलिंग झालं. हे लिंगाबाबतही आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय? दोन्हीकडे पण सारख्याच पद्धतीप्रमाणे आले. वचन. आता वचन. वचन काय आहे? एक वचन, अनेक वचन. एक वचन म्हणजे मध्ये काय? पुस्तक हे एक वचन झालं. काय आलं? पुस्तक हे काय आलं? एक वचन झालं. पुस्तके अनेक वचन. येते का लक्षात? विराम चिन्हे. पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह. पा पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह. बरोबर ना? त्याने अभ्यास केला होता का? प्रश्न काय विचारला? का म्हणजे त्या ठिकाणी काय आलाय? प्रश्नचिन्ह आलं. शुद्ध व अशुद्ध शब्द. शुद्ध आणि अशुद्ध शब्दामध्ये काय विचारात घ्यायचं आपल्याला? हा, शुद्ध शब्द म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण मी शब्द लिहितो एक. मराठी. आपण अभ्यासच काय करतोय? मराठी विषयाचा अभ्यास करतो. मराठी. मग हा शुद्ध शब्द झाला का अशुद्ध झाला? तर हा शब्द अशुद्ध शब्द झालेला आहे. मग शुद्ध शब्द काय तयार होतो? मराठी. हा काय आला? शुद्ध शब्द तयार झाला. इथे लक्षात. म्हणजेच आपल्याला कार्यात्मक व्याकरणाच्या दृष्टिकोनातून शुद्ध लेखनाचेही नियम माहीत असणं गरजेचं आहे. आवाज येतोय ना? शुद्ध लेखनाचे सुद्धा नियम माहीत असणं गरजेचं आहे. नियमित पद्धतीप्रमाणे शाळेमध्ये किंवा शाळेतून घरी आल्यानंतर आपलं सुंदर हस्ताक्षर तयार व्हावं यासाठी नेहमी स्कूलमधून जे आपले शिक्षक सांगत असतात नियमित वेळेस, एक पेज शुद्ध लेखन लिहून आणा. इंग्रजी असेल किंवा मराठी असेल तर तेव्हा तुम्ही ते शुद्ध लेखन लिहून घेऊन जाता. याचा अर्थ असा काय होतो का विद्यार्थ्याचं अशुद्ध लेखन कमी होऊन चांगलं सुंदर अक्षर तयार झालं पाहिजे. म्हणून नियमित अभ्यासक्रमामध्ये होमवर्कमध्ये शुद्ध लेखन लिहून आणायला सांगत असतात. घरी आल्यानंतर आपले पालकही म्हणजे पप्पा मम्मी आजी बाबा हेही पण नियमित पद्धतीप्रमाणे सांगतात की शुद्ध लेखन लिहून काढ रे बाळा, त्याने तुझं अक्षर सुंदर होईल, चांगलं होईल, तुला शाबासकी मिळेल, अशुद्ध लिहित नको जाऊ. मग ते आपणही पूर्ण करतो की नाही पूर्ण? बरोबर ना स्वराज? मग
त्याच पद्धतीप्रमाणे आपण शुद्ध लेखनाचे नियमही पाळणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्दामध्ये आता पहा, इथं लेख शुद्ध अशुद्ध शब्द सांगितले, पण स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, हे सर्व चिन्हांकित भाग जेव्हा वाक्यामध्ये विचारला जातो तेव्हा वाक्य हे पूर्ण काय होतं, शुद्ध स्वरूपातलं होतं. जर त्याच्यामध्ये हे स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह हे चुकीच्या पद्धतीने दिलेले असेल तर वाक्य कसं होतं, अशुद्ध वाक्य होतं. ओके. आता वर्णमाला, वर्णमाला तुम्हाला माहितच आहे. क, ख, ग, ग, च, छ, ज, अ, आ, ई, उ, बरोबर आहे ना. मग ही वर्णमाला शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे. जसं की क, ख, ग, ग हे अक्षरांची रचना ही जर उलटसुलट जर दिलेली असेल, जसं की बाराखडी आणि एबीसीडी मध्ये ए पासून झेड पर्यंत सर्व अल्फाबेटिकल लेटर्स असतात. ते लेटर्स जर समजा मागे पुढे जर ठेवले आणि ते आपण व्यवस्थित नंबर वाईज लिहायला लावले तर आपण बरोबर लिहितो की नाही. त्याच पद्धतीप्रमाणे शब्दकोशाच्या शब्दांचा क्रम लावणे, हे अल्फाबेटिकल पद्धतीप्रमाणे आद्याक्षरापासून शब्द तयार व्यवस्थित करणे. काळ, काळ म्हणजे काय, आता मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्हाला शिकवत आहे, म्हणजे काय झाला, काळ वर्तमान काळ झाला. काल मी तुमच्याशी बोललो हा झाला भूतकाळ. उद्या तुम्हाला नवीन विषयावरती शिकवणार आहे हा झाला भविष्यकाळ. म्हणजे काळ हा प्रामुख्याने फार महत्त्वपूर्ण आहे. काल कोणता वार होता, काल रविवार होता, म्हणजे काळ कोणता झाला, भूतकाळ. आज कोणता वार आहे, सोमवार, म्हणजे काळ कोणता झाला, वर्तमान काळ. उद्या कोणता वार आहे, मंगळवार, मग काळ कोणता, भविष्यकाळ. व्हेरी गुड, म्हणजे अंदाज समजतोय सगळ्यांना, बरोबर. ओके. आता वाक्याचे भाग म्हणजे कार्यात्मक व्याकरणाच्या दृष्टिकोनातून घटक क्रमांक 3 याच्यामध्ये इंग्रजी माध्यमासाठी 24% वेटेज दिलंय. त्या 24% वेटेजमध्ये 6 प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि त्या 6 प्रश्नांमध्ये 12 गुण असतात. आणि मराठी माध्यमामध्ये एकूण प्रश्न किती विचारले जातात, किती वेटेज आहे, 32%. आणि प्रश्न किती विचारले जातात, 8 प्रश्न, म्हणजे गुण किती आहेत, 8 दुने 16 गुण ह्या कार्यात्मक व्याकरणावरती विचारले जातात. चला पुढे पाहूयात. येते का लक्षात तुम्हाला. काही गोष्टी समजत नसेल तर कमेंट्स मध्ये कळवायचंय, सांगायचंय. येते लक्षात. चला पुढे पाहूयात. इयत्ता 1ली ते 4थी साठी काय, सुलभ भारतीय विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान. मग याच्यामध्ये काय विचारणार आहेत, साहित्यिकांचे साहित्य व त्यांची टोपण नावे, साहित्यविषयक सामान्य ज्ञान. साहित्यिकांची टोपण नाव, जसं की टोपण नाव पु ल, काय पु ल हे जर नाव जर घेतलं तर त्यांचं पूर्ण नाव काय आलं, पुरुषोत्तम देशपांडे. त्यांना पु ल असं म्हणतात. काय म्हणतात, पु ल असं म्हणतात. मग त्यांचं एखाद्या पुस्तकाचं नाव काय येईल, बटाट्याची चाळ. काय, बटाट्याची चाळ. मग हे त्यांचं पुस्तक झालं. मग ते साहित्यिकांचे नावं आणि त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. आता मराठी माध्यमासाठी सुद्धा भाषाविषयक सामान्य ज्ञान, लेखक, कवी, ग्रंथ, टोपण नावे, खेळ, खेळाडू, दिनविशेष, विविध पुरस्कार, पदवी, किताब यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो. म्हणजे जातोच, हमखास. किती विचारला तो, 1 प्रश्न. किती, 1 प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. आणि इंग्रजी माध्यमासाठी किती प्रश्न विचारले जातात, 2 प्रश्न विचारले जातात. म्हणजे एकूण 4 गुणांसाठी
हा भाग विचारला जातो आणि मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी 1 गुणासाठी हा भाग विचारला जातो. येते का लक्षात? काही अडचणी आहेत का? नियमित सराव, काय नियमित सराव जर केला आणि नियमित सरावातून जर नियमित सराव केला आणि जर नियमित सरावातून जर तुम्ही व्यवस्थित जर अभ्यासक्रम आणि त्याचं पाठ्यक्रमाचं जर व्यवस्थित विवेचन जर केलं तर तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क्स मिळून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमचं भविष्यातील स्वप्न पूर्ण होईल. भविष्यातील स्वप्नाबरोबरच तुमच्या आईवडिलांचं स्वप्न, जे महत्त्वपूर्ण स्वप्न आहे की माझा मुलगा, माझी मुलगी भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीप्रमाणे यशस्वी व्हावी, हे जे आईवडिलांना वाटतं ते स्वप्न तुम्ही पूर्ण करून देऊ शकता. पण हे काय कधी शक्य होईल? टीव्ही पाहत बसल्यानंतर, मोबाईलवरती गेम पाहत बसल्यानंतर नाही. तर हे कधी शक्य होईल? जेव्हा तुम्ही नियमित पद्धतीप्रमाणे अभ्यास करणार आहात, त्याच वेळेस तुम्हाला हे यश मिळेल. पुन्हा एकदा छोटंसं जाता इथं किती प्रश्न विचारणार आहेत? 6 प्रश्न. गुण 12. इथं किती प्रश्न आहेत? 11. गुण किती आहेत? 22. इथं किती प्रश्न आहेत? किती प्रश्न? मग याला भाग द्यायचा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 16, 4 25, 4 सक 24. गुण 12. इथं प्रश्न किती आहेत? 2. गुण 4. आता पहा, 12, 22, परत 12 आणि 4 यांची जर बेरीज केली, 12 दुने 24, बरोबर आहे का? 12 12 24, 24 आणि 24, सॉरी 24 आणि 22 किती? 46 आणि 4 50. म्हणजे एकूण गुण किती झाले? एकूण 50 गुण. आणि प्रश्न किती होतात? 6. 11 आणि 6 17, 17 आणि 6 23, 23 आणि 2 25. आणि प्रश्न किती राहतील? 25. येते का लक्षात? त्याच पद्धतीप्रमाणे इकडेही प्रश्न किती राहणार आहेत? 6 गुण 12. प्रश्न किती राहणार आहे? 10 गुण 20. येते का लक्षात? व्यवस्थित नियोजन करायचं गुणांचं आणि प्रश्नांचं आणि वेळेचं. प्रश्न 8 गुण 16. इथं प्रश्न किती राहणार खालच्याला? 1 गुण 2. मग पहा आता काय करायचंय? यांची बेरीज करायची. 20 आणि 12 32, 32 आणि 16 नाही 32 आणि 2 34, 34 आणि 16 50. म्हणजे गुण किती आहेत?
50 आणि प्रश्न संख्या 6, 10, 16, 16, 24, 24 आणि 1, 25. येते लक्षात? काही अडचण असेल, अडचणी आल्याच तर अवश्य त्या ठिकाणी संपर्क करायचा. आम्ही ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरून अत्यंत चांगलं आणि योग्य पद्धतीप्रमाणे आपणा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शालेय स्तरावरील प्रज्ञाशोध असेल, स्कॉलरशिप, नवोदय, NMMS या सर्व स्पर्धा परीक्षांचं अत्यंत उत्कृष्ट असं ज्ञानरत्न स्कॉलरशिप ऑनलाईन अकॅडमी महाराष्ट्र राज्य या ऑनलाईन व्यासपीठावरून आम्ही सर्वांनाच चांगलं मार्गदर्शन देत आलो आहोत आणि देतही आहोत. आणि आपला असलेला विश्वास, आमच्यावरचा अढळ विश्वास, त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभारी. आपण 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कसे उत्तीर्ण होतील या दृष्टिकोनातून आपण शालेय स्तरावर इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्तेचं मार्गदर्शन देण्यासाठी आपल्याकडे प्राध्यापक मारुती शिंदे सर, ज्यांनी मागील काही वर्षापासून गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरती UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन करणारे मारुती शिंदे सर आपल्या सोबत आहेत. आणि मागील काही वर्षापासून शालेय स्तरावरील अभ्यासक्रमाबाबत आणि इंग्रजी, मराठी या व्याकरणिक दृष्टिकोनातून मी सातत्यपूर्वक विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करत आलो आहे. तुम्हाला काही शंका जर असेल, काही अडचणी येत असेल तर अधिकृत नंबर 9021 10 10 29 70 70 09 09 47 आणि 72 19 54 70 48 या अधिकृत नंबरवरती आपण सर्वांनी संपर्क करावा. पुन्हा भेटूयात उद्या याच वेळेस. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.